वास्तुशास्त्रातल्या सोप्या टिप्स वापरून दूर करा घरातील नकारात्मकता। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे। वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत। यामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वापरून तुम्ही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता। वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते ते आपण जाणून घेऊया। वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे असे म्हटले जाते की असे केल्याने घरातील त्रास दूर होतो। वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते। घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा, घरातून नकारात्मकता दूर होते। वास्तुशास्त्रानुसार साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉइंग रूम मध्ये ठेवा। असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील सदस्यावर राहतात। घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका। वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा। घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका असे मानले जाते की असे केल्याने नात्यात दुरावा येतो। वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणे शुभ मानले जाते। असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते। यासोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मानले जाते। असे म्हणतात की असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात। वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाडं किंवा रोप आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात। चांगलं आरोग्य आणि चिंतामुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा। तुम्हाला चांगली झोप लागावी याकरिता बेडरूम मध्ये लेव्हेंडरचं रोप लावू शकतात। हा सर्वात चांगला प्रकृतीचा तणावरहित उपाय आहे। जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी आणि कोळीचे वनस्पती लावा। वास्तूमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी यात संतुलन ठेवणे गरजेचे असते। केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर आहे।